क्राईम अलर्ट कबुली जबाब. तू पुन्हा लिंब चोरलीस? जादू टोणा करणारेस? आम्हाला मारणारेस? हिला इतकं मारा की जादू टोणा करण्याचा वेळ उतरला पाहिजे. शेटकीन आमच्या मुलांना खाणार तू? मारा हिला. अगं आई, खूप दुखतंय, खूप दुखतंय. ताई हे घे पाणी पी. नको, मला खूप दुखतंय. आई आई रक्त आलं होतं आई, पण तरी त्यांनी मला डॉक्टरकडेही नेलं नाही. मला म्हणतात माहेरनं पैसे घेऊन ये, लग्नाला 4 वर्ष झाली, पण रोज मला हेच ऐकून घ्यावं लागतंय की तुझ्या बापाने लग्नात पैसे खर्च केले नाहीत. आई मला असं मार नाही खायचा. तू काळजी करू नकोस, मी तुझं लग्न थाटामाटात लावून देईन. बघशीलच तुझे सासरचे लोक तुझ्यावर खूप प्रेम करतील, तुला मान सन्मान देतील. बघ कसं करशील? आई एवढे सगळे पैसे कुठून आणशील? येतील, पैसे येतील. मी सुनीलचं लग्न एखाद्या मोठ्या घराण्यात लावून देईन आणि त्यांच्याकडून मदत मागेन. 5 लाख रुपये रोख आणि सोन्याचं बिस्किट, इतकी मदत तर सहज मिळेल. आई, दादा, आई, आई ही बिंदी आहे. बिंदी, आईच्या पाया पड. कोणही आणि कुठून उचलून आणलंस हिला? आई शांत हो, ही तुझी सून आहे. मी तुम्हाला सगळं सांगतो. आई आता माझं लग्न कसं होणार आहे? मी हे लग्न मानत नाही. चल चल सुनील, तू आज चल माझ्या बरोबर. आई ऐक तर. अगं आई ऐक तर. तिला आत्ताच्या आता या घरातून बाहेर काढ, नाहीतर मी तिला धक्के देऊन बाहेर काढेन. सुनील, मी तिचा स्वीकार मुळीच करणार नाही, समजलं तुला? आई अगदी बरोबर बोलते. ती इथे नाही राहू शकत दादा. असं कसं आम्ही हे लग्न मान्य करायचं? ना कोणते विधी ना कोणती रीत. तू माझं लग्न पाहिलं होतंस ना? लग्न तशी होतात, अशी लग्न होत नसतात. तू आत्ताच्या आत्ता या मुलीला घराबाहेर काढ. अगं आई, या जगात बिंदीचं कोणीही नाहीये. कसे बसे करून तिच्या मोठ्या बहिणीने आमचं लग्न लावून दिलंय. ह्या विधींवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि जर मी तुला सांगितलं असतं तर तू तयार झाली असतीस का? तुला समजवण्याचा वेळ नव्हता आमच्याकडे. आधीच बिंदी तिच्या दीदीच्या सासरी राहत होती, पण तिथले लोक तिला तिथे ठेवू इच्छित नव्हते. बिचारी कुठे जाणार? म्हणून घाईघाईत आम्हाला लग्न करावं लागलं. आई, मी खरंच बिंदीवर खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बिंदी खूप गरीब मुलगी आहे. मी तिला फक्त एक मंगळसूत्र घेऊन दिलंय, बस. तिने जे काही बाकीचे दागिने घातलेत ना, ते सगळे नकली आहेत. हे लिंबू सरबत सगळ्यांचं डोकं शांत करतं. जो कुणी हे पितो त्याचं मन आनंदाने भरून जातं. आई, हे घ्या.
तुझी इतकी हिंमत, तू माझ्या स्वयंपाकघरात गेलीस? आई, तुझ्या 5 लिंबांचा सत्यानाश झालाय. अरे देवा, ही कुलक्षणी हिने घरात येताच नुकसान करायला सुरुवात केलीये. अहो सासूबाई, नुकसान कुठे झालंय? मी तर तुम्हा सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवलंय. बघितलं, इतकी लहान मुलगी आहे पण जीभ बघा किती लांब आहे. तुला माहिती तरी आहे का लिंब किती महाग आहेत? चल ग, आपली बॅग उचल आणि इथून चालती हो. चल चल. बस पुरे झालं आता. बिंदीला कोणीही काही बोलणार नाही. जर कोणाला काही बोलायचंय तर मला बोला. बिंदी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. जर बिंदी या घरात राहणार नसेल ना, तर मी सुद्धा इथे राहणार नाहीये. मी हिला घेऊन शहरात निघून जाईन कायमचा, आणि या गावात पुन्हा कधीच येणार नाही. खाणं पिणं बघितलं की लाळ गळायला लागते यांची. यापूर्वी कधी सरबत प्यायला नाहीत का? ठेवा ते, ठेवा. निघा इथून. काही हरकत नाही, सगळं ठीक होईल. मी पिऊन घेतो. काय करू मी या मुलाचं? ना रूप ना रंग. माहित नाही तिने काय जादू केलीये. कोणतं लिंबू फिरवलंय माझ्या मुलावर काहीच समजत नाहीये मला. आणि हा तिच्या प्रेमात वेडा झालाय. आई, तू ना बरोबर बोलतीयस. नक्कीच या मुलीने ना दादावर वशीकरण केलं असणार. नाहीतर दादा न सांगता लग्न कशाला करेल? बाप रे, मानलं मी त्या मुलीला. चट दिशी हिने माझ्या भावाला आपल्या ताब्यात केलं, आणि मला बघा अजूनही लाथा खातीये. आई, माझं लग्न कसं होणार ग? मुलाने पसंत केले तर आता तू सुद्धा मान्य कर ना. तुम्ही गप्पाच बसा आणि निघा इथून, निघा. आणि सुनील त्या मुलीला खोलीत घेऊन गेलाय पहिली रात्र साजरी करायला. आता ना मलाच काहीतरी करावं लागेल. अशी जिरवते ना मी यांची. ते आई आज जशी वागली, सर्वात आधी त्यासाठी सॉरी. अहो सॉरी काय? सासूबाईंचं म्हणणं बरोबर होतं. त्यांचं रागवणं चुकीचं नव्हतं. पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच सासूबाईंची आणि सगळ्यांची समजूत काढीन. मला माहित आहे तू सर्वांची समजूत काढशील. तुला भीती वाटतेय का? भिवू नकोस. त्याचं कसं आहे ना, आई आता रागात आहे म्हणून ती असं वागतीये. पण आई मनाची खूप साफ आहे. एकदा का तिचा राग शांत झाला ना की सगळं ठीक होईल. काय झालं? ते
आज रात्री मी इथेच झोपणार आहे, कारण प्रिया दीदी आली आणि खोलीत जागा नाहीये, म्हणून आईने सांगितलं इथेच झोपायचं. रिंकी, हे सगळं काय आहे? या अगोदर तर असं कधी झालं नाही. हा शहरातला फ्लॅट नाहीये की जागा नाहीये, गावाकडचं घर आहे. घरात इतकी जागा आहे, जा कुठेही जाऊन झोप. दादा, तुला जर त्रास होत असेल ना तर जाऊन आईशी बोल, मी तर इथेच झोपणार आहे. एक काम कर, तू इथे झोप, मी बाहेर झोपतो. कुठेस तू? जे काम तू आयुष्यात कधीच केलं नाहीस ते काम आता तुला करायचंय. हो हो, उद्याच ये. सासूबाई, मी काही मदत करू? ऐक, ही टोपली घे आणि मागच्या बागेत जाऊन लिंब तोडून आण. समजलं? आणि लक्षात ठेव, एकही लिंबू खाली पडता कामा नये. समजलं ना? जा. एखादा लिंबू मलाही दे ना. अरे देवा, या मुलीला एक कामही नीट करता येत नाही. तुझ्या मेलेल्या आई वडिलांनी तुला काही शिकवलं की नाही? चल लवकर, उचलते. उठ, सोड ते सगळं, दे. चल निघ. पूर्ण आहे हा माझा मानलेला भाऊ. खूप दिवसांनी आलाय. तुला सून व्हायची खूप हौस आहे ना? मग कर ह्याचा पाहुणचार. पुराण हीच तर आहे ती जिच्याबद्दल मी तुला सांगत होते. खूप मिजाज खोराई ही ताई, पण तुझा भाऊ देखील कोणापेक्षा कमी नाही. हिला पळवून लावण्यात खूप मजा येईल. बघितलंस, रखरखत्या उन्हात श्रावण बरसला. मी काय करणार नाही, तू फक्त परत निघून जा. नाही जाणार मी. का जाऊ? माझ्या नवऱ्याचं घर आहे. तर मग तू मला थांबवू शकणार नाहीस. मी सुनीलला सगळं सांगून टाकेन. काहीच फायदा नाही. मी सुनीलचा मामा आहे, मामा. विश्वास नाही ठेवणार तो तुझ्यावर. सुनील, सुनील, सुनील. बिंदी, कुठे आहेस तू? अगं, तू इथे आहेस? काय झालं? मामा, तुम्ही?
बरं झालं सुनील बाळा तू आलास. मी बघितलं ही एकटीच काम करत होती. मी विचार केला हिची मदत करावी, पण हिला फक्त तुझी मदत हवी आहे. घे, सांभाळ तुझ्या बायकोला, मी निघतो. काय झालं बिंदी? आणि ही अशी काय अवस्था करून घेतलीयस? ती पाण्याची बादली घेऊन येत होते तेव्हा पाय घसरला. या अशा कामांसाठी मला सांगत जा, मी करून देईन. काय हवंय? पाणी हवंय ना? मी देतो, थांब. प्रिया, बाळा तू काळजी करू नकोस. मी काही पैसे जमा केलेत, हे तू ठेव. आणि जावई बापूंना सांग की मी 1-2 महिन्यात आणखी पैशांची सोय करेन. परत गालावर पिंपल झालाय. एकतर आधीच लग्न होत नाहीये. रिंकी 2 मिनिट थांब, मी आत्ता आले. हे घे. तू यात लिंबू टाकलायस का? हो, लिंबू, मध आणि मुलतानी माती. तुला आईने नाही सांगितलं होतं ना? तरी पण किती निर्लज्ज आहेस ग तू. रिंकी बाळा, रिंकी, रिंकी दरवाजा उघड. रिंकी, सुनीलला काहीही सांगितलंस तर तो विश्वास ठेवणार नाही. उलट बदनामी तुझीच होईल. बिंदी, तू इथे काय करतेस? आणि हा दरवाजा बाहेरून का बंद होता? मी तर सासूबाईंची खोली साफ करायला आलेले. माहित नाही, कदाचित कुणीतरी बंद केला असेल चुकून. ठीक आहे, चल. ताई, सुनील असेपर्यंत मी काहीच करू शकत नाही. मग आता काय करायचं? तू सुनीलला एखाद्या कारणाने बाहेर पाठव ना. ठीक आहे. सुनील, हो आई, आलो. बोल आई. बाळा तू आता इथेच राहणार आहेस का? तू अगदी बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंयस, हो ना? अरे जरा कामधंद्याकडे लक्ष दे. बघ, घरात तरुण बहीण आहे. मी काय म्हणते समजताय ना तुला? दादा हे बघ, मला लग्न ना थाटामाटातच करायचंय आणि मला प्रियाताई सारखे टोमणे नाही ऐकायचेत कुणाचे. बरं ठीक आहे, ठीक आहे आई, मी आजच शहरात जातो. ते तर ठीक आहे, पण जाण्यापूर्वी ना तुझ्या बायकोला नीट समजावून सांग. तिला आमचं बोलणं तर समजतच नाही. इतकी निर्लज्ज आहे की हिला 1000 वेळ सांगितलंय लिंबांना हात लावू नकोस, तरीही ही दररोज लिंब खराब करते. ऐका ना, हं? असं नाही होऊ शकत की मीही तुमच्या सोबत येऊ? मी तुला शहरात नक्की घेऊन जाईन, पण आता नाही. आता तू इथेच राहा आणि आईला घरकामात मदत कर. हे तुझं कर्तव्य आहे ना? हो ना? आणि हो, तू जर इथेच राहिलीस तर आईचं मनही जिंकशील, हो ना? आणि हो, एक गोष्ट, लिंबूंना हात लावू नकोस. आई रागावते ना. अहो, तुम्हाला तर माहिती आहे ना, मी लहानपणापासून लिंबाच्या बागेत राहिली आहे. लिंबाचे गुण आहेत माझ्यात. तरीही मी प्रयत्न करते.
प्रयत्न कर. चल, मी फोन करेन. तू पण ना ताई कमाल आहेस. अग बिंदी, आज तू बाहेरच झोप. रात्रभर मी आणि पुरण गप्पा मारणार आहोत. ताई तू फक्त बघत राहा मी काय करतो. ताई मी तुला सोडणार नाही. ताई ताई माझे डोळे. ताई बघ माझ्या डोळ्यांची काय अवस्था केली हिने. भिकाऱ्याची पोर, तुझी इतकी हिंमत. नाही सासूबाई, हे माझ्याशी गैरवर्तन करत होते. निर्लज्ज मुलगी. माझा मुलगा नजरेआड झाला नाही, तोच तुला दुसरा पुरुष हवाय. हा, नाही सासूबाई, असं काहीच नाहीये. तुम्ही चुकीचं समजताय. मला सगळं समजतंय. आत्ताच्या आता निघ माझ्या घरातून. चल निघ. मी नाही जाणार आहे इथून. मी इथेच राहीन आणि सुनीलला सगळं काही सांगणार. तुझी बायको चरित्रहीन आहे. तू घरी येऊन स्वतः बघ तर खरं, ती काय काय उद्योग करतेय. आपल्या कुटुंबाचं नाव खराब करतेय, आपल्या कुटुंबाला बदनाम करतेय. मला अशी सून घरात नकोय. सुनील, तुझ्या बायकोची कृत्य आमच्यापासून लपलेली नाहीत. अरे जेव्हा तू घरी नसतोस तेव्हा ती पुरण बरोबर. दादा, जर घराची अशी बदनामी झाली तर माझं लग्न कसं होणार? तुला काही बोलायचं आहे का? सुनील, सासूबाई आणि रिंकी दोघेही खोटं बोलतात. पूर्णपणे खोटं. खरं तर हे आहे की हा माणूस माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. पुरण मामा, तुम्ही आता इथून जाऊ शकता आणि पुन्हा या घरात येण्याची गरज नाहीये. सुनील, हे काय बोलतोयस तू? माझा भाऊ पुरण कुठेही जाणार नाही. ठीक आहे, मग मी बिंदीला घेऊन शहरात जातोय. सुनील, सुनील, सुनबाई, घर सोडून जाऊ नकोस बाळा. असं स्वतःचं घर सोडून जाऊ नकोस. सुनील, आईला सोडून जाऊ नकोस ना रे. नको जाऊस. मी म्हणते माझ्याकडून चूक झालीये, पुन्हा असं नाही होणार. आपल्या आईला सोडून नको जाऊस बाळा. बिंदी, सुनील, बिंदी ना ही माझी सून नाही. मी माझ्या मुलीसारखी ठेवेन. पुरण, पुरण, जा निघ माझ्या घरातून. आत्ताच्या आता निघ इथून. ताई पुन्हा माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाही. सुनील, सुनील, मला माफ कर बाळा. बघ मी पुरणलाही घरातून बाहेर काढलंय. बिंदी, तू मला माफ नाही करणार? नाही का आईला तिच्या मुलापासून वेगळं करणार का ग? मला माझ्या मुलापासून दूर करू नकोस. मी ह्याच्याशिवाय नाही जगू शकणार. सुनील, मला माफ कर. माफ कर. नको जाऊ सुनील, नको जाऊस. नको रडू. मी कुठेही नाही जाणार. माझं बाळ ग ते, माझं बाळ, माझं बाळ.
सुनील, मला शहरात घेऊन चला ना. तू का काळजी करतेस? आता आई सुधारली आहे आणि तसंही मी दर 10-15 दिवसांनी येत जात राहीनच. ठीक आहे? आता थोडं हस बघू. हसण्याचे काही पैसे लागत नाही. रिंकी, माझं ठरलंय. त्या मुलीला मी अशा ठिकाणी पोचवीन ना जिथून ती कधीच परत येणार नाही. सुनील, रिंकीसाठी ना एका खूप मोठ्या घरून स्थळ आलंय. हो का? हो, पण ते लोक 5 लाख रुपये मागतायत. 5 लाख? हो. आई, इतकी मोठी रक्कम आपण कुठून उभी करणार? माणसाने नेहमी अंतरुण पाहून पाय पसरावेत, नाहीतर प्रियसारखी हिची पण अवस्था होईल. तुम्ही गप्पा बसा. दादा, मला ना मुलगा खूप आवडलाय. तू प्लीज काहीतरी कर. बरं ठीक आहे. तुला तो पसंत आहे ना? हो. मी काहीतरी प्रयत्न करतो. नक्की? नक्की. काय? हो. साला मी तर बाबा झालो. अरे मी बाबा होणार आहे. एक मिनिट हा. बिंदी, तू घरात कोणाला सांगितलं आहेस का अजून? नाही, अजून तरी नाही सांगितलंय. नंतर सांगूया. दादाला बाळ होणार आहे? नाही, मग माझं लग्न कसं होणार? हा तर आता सगळा पैसा आपल्या बायकोवर आणि मुलावरच उडवेल. नाही नाही, हे तर नाही होऊ देऊ शकत मी. या बिंदी 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 बिंदी. आता आपल्याला खूप तयारी करायची आहे, हो ना? ये मिठीत. तुम्हाला माहितीये सुनील, आज ना सासूबाईंनी मला जेवण बनवूच नाही दिलं. हे सगळं जेवण त्यांनीच बनवलंय. म्हणूनच ना मी पण त्यांच्यासाठी काहीतरी खास घेऊन आली आहे. काय? लिंबाचं लोणचं. अरे वा, आज तर सगळे वेळेवर आले जेवायला. चला, आज माझी लाडकी सून बिंदी बसून जेवणार आहे. नाही नाही आई, तुम्ही बसा ना, मी वाढते. अरे नाही नाही, अजिबात नाही. मी वाढणार आहे तुला. ये, बस बाळा. अगं सुनबाई, हे काय करतेस तू? अशा अवस्थेत हे सगळं करू नये बाळा. हा? बासाहेब, झालंच आहे. अगं बिंदी, सुनबाई, बिंदी, उठ उठ उठ. चल. सुनबाई, काय झालं अगं? सावकाश. सॉरी, तुमचं बाळ दगावलं. पण डॉक्टर, हे झालं कसं? या पडल्या होत्या का? नाही मॅडम, ती पडली तर नव्हती. बिंदी, स्वतःला सावर. सगळं ठीक होईल. काळजी करू नका. तुम्ही दोघं अजूनही तरुण आहात. बाळासाठी पुन्हा प्रयत्न करू शकता. हिला घरी घेऊन जाऊ शकतो का? हो नक्कीच, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता, पण त्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. जरा जपून. हा, बस. आता कशी आहे ही? हा, ठीक तर आहे ना? आणि बाळ कसं आहे? ते सुखरूप आहे ना? आई. हो, हॅलो. हो हो, मी येईन. बिंदी, मला जावं लागेल. साहेबांचा फोन होता.
लगेच बोलावलंय. तू एकटी सगळं सांभाळशील ना? सोनोग्राफी पण करायची आहे. सोनोग्राफी करून डॉक्टरलाही दाखवून घे. तू तू हे सगळं एकटीने सांभाळू शकशील ना? मी सांभाळून घेईन. तुम्ही जा, काम महत्वाचं आहे. आम्ही सगळे आहोत ना बाळा. प्रिया सुद्धा येईल, रिंकी आहे, मी आहे. आम्ही सगळे आहोत हिच्याबरोबर. तू काळजी करू नकोस बाळा, निश्चिंतपणे जा. आई, तू ही सगळी कमाल केलीस कशी? त्या दिवशी हिरवी भाजी केली होती ना, त्या भाजीत मी पपई वाटून घातली होती. बस ही सगळी पपईची कमाल आहे. सुनील यांनी आपल्या बाळाला मारून टाकलं. आई, तू असं घृणास्पद काम कसं करू शकतेस? स्वतःच्या सुनेच्या बाळाला पाडलंस, स्वतःच्याच नातवाला मारून टाकलंस तू. सुनील, बिंदी खोटं बोलते. अरे मी असं काहीही केलं नाहीये बाळा. हिच्याकडे काय पुरावा आहे हा? आणि तू तुझ्या आईवर विश्वास न ठेवता या परक्या मुलीवर विश्वास ठेवतोयस. वहिनी खोटं बोलतीये. तिला शहरात जाऊन एकटीला राहायचंय म्हणून आईवर असा खोटा लावते दादा ती. सुनील, रिंकी बरोबर बोलते बाळा. मी असं का करेन? हे सगळं सांगून मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ती शहरात ती एकटी सुखाने राहील. हिला आमच्या बरोबर नाही राहायचंय. आई खरं बोलतेय. डॉक्टर म्हणाले की ही बिंदी कधी ताई होऊ शकणार नाही आणि तिच्या या आजारपणामुळेच तिचं बाळ दगावलंय. बिंदी, हे खरं आहे का? हे खरं आहे का? हो, म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की ओव्हरीमधील गाठीमुळे बाळ दगावलं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवर खोटा आरोप करायची? हा, यापुढे माझ्याशी पुन्हा कधीच बोलू नकोस. हट. वा रे वा, मी तर बाबा होणार आहे. मी बाबा होणार आहे. सुनील, हट. सुनील, सुनील, तुम्ही दारू पिऊन आला? सुनील, सकाळी जे काही घडलं ना ते खरं नाहीये. असं नाहीये की मी आई नाही होऊ शकत. माझ्यावर विश्वास ठेव. हट. आई तुझ्याबद्दल खरंच बोलत होती. तूच आजारी आहेस. तुझ्याचमुळे बाळ गेलंय. सुनील, हे खरं नाहीये. माझ्यामुळे नाही गेलंय बाळ. माझ्या आईबद्दल तू चुकीचं बोललीस ना? हा? नाही सुनील. तुला एकटीला राहायचं आहे ना? आता तू इथेच राहशील आणि कुदशील तू इथे. मी तुला शहरात कधीच घेऊन जाणार नाही आणि मी तुला कधी भेटायलाही येणार नाही. सुनील, सुनील प्लीज थांब ना. सुनील, सुनील प्लीज ऐकून घे ना. असं काहीच नाही झालंय. मला सोडू नको जाऊस. सुनील.
दादा आता तुझ्यावर प्रेम नाही करत, कारण तू आई नाही होऊ शकत ना. तू वांज आहेस. निघून जा माझ्या भावाच्या आयुष्यातून. चल निघ. सासूबाई, मी कुठे जाणार? माझ्याकडे जाण्यासाठी कुठलीच जागा नाहीये. मी इथेच राहणार. मी इथून जाईन ते अर्थीवरच. ठीक आहे, मग तसंच होऊ दे. तुझी अर्थी याच घरातून निघेल आणि मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन. अरे हिला काय झालं? आता तूच काहीतरी कर पुरण. तू काळजी करू नकोस ताई. यावेळी मी असा अचूक प्लॅन घेऊन आलोय की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. ज्या लिंबांवर तिचं इतकं प्रेम आहे तीच गोष्ट तिचा काळ ठरेल. इकडचं देवस्थान खूप जागरूक आहे. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. मला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला बाळ नक्की होईल. बघ, बाळ हो न हो, पण आधी माझ्या मम्मीचा आणि कुटुंबाचा मान राखायला शिक तू. सुनील, आज तुम्ही सगळं विसरलात. आधी तुम्ही माझ्यावर किती प्रेम करायचा, माझ्यासाठी सगळं काही करायला तयार होतात. सगळं विसरला. बघ, तुझ्या फालतू गोष्टी ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. सुनील, प्लीज एकदा या ना. 2 महिने झाले तुम्हाला भेटून. प्लीज या. काय झालं बिंदी? तू का रडतेस? सुनीलला माझ्यापासून सुटका हवी आहे कदाचित. फक्त बाळ झालं असतं ना तर आयुष्य सुखाने चाललं असतं. आता तर सुनील माझ्याकडे फिरकत सुद्धा नाही. आज जिवंत आहे, कदाचित उद्या नसेन. रोज मृत्यू माझ्या उंबरठ्यावर येऊन उभा असतो. तू पोलिसांना का नाही सांगत बिंदी? सासरच्या लोकांना बदनाम करायचं नाहीये मला, पण आता कदाचित हेच करावं लागेल. मी माझी कहाणी यात रेकॉर्ड केलीये, तुला पाठवते. जर मला काही झालं तर तू प्लीज सुनीलला हे पोहोचव. अरे, हे कोणी केलं? अरे देवा, कोणी केलं हा जादूटोणा? अरे लिंबू सापडलाय. घराच्या बाहेर कोण करताय हा जादूटोणा? इकडे बघा, तुमच्या घराबाहेर पण आहे का? हो ना. हा, कोण करताय हा जादूटोणा? हे सगळं नक्कीच माझी सून बिंदीने केलं असणार. तिला लिंब खूप आवडतात हो. लिंबू वापरून जादूटोणा करणं खूप सोपं असतं. स्वतःचं मूलबाळ तर नाहीये, म्हणून दुसऱ्यांच्या मुलांवर जादूटोणा करते ती. इतरांची मुलं मरतील तेव्हाच तिला स्वतःचं मूल होईल. मग उमा काकू हिला घरात का ठेवता? मारून हकलून द्या तिला. हो ना काकू, अशा मुलीला घरात का ठेवलंय? हाकलून द्या की तिला. चला चला लवकर चला. तू पुन्हा लिंब चोरलीस? नाही, मी हे बाजारातून विकत आणले. का? जादूटोणा करणार आहेस? आम्हाला मारणार आहेस? चिटकीड, माझं कुटुंब संपवणार तू? मी तुला जिवंत सोडणार नाही. हिला इतकं मारा की जादू टोणा करण्याचा वेळ उतरला पाहिजे. चेटकिन कुठली? मारा हिला. मारा हिला. बेशुद्ध झाली. योग्य संधी आहे, हिला विहिरीत फेकूया. अरे पण आपण सुनीलला काय पण उत्तर सुनीलला- देणार? काय सांगत? अरे पकडा पकडा तिला. तिला. धर हिला. धर. नाही.
आई सुनीलाला मी सुनीलला काय उत्तर देणार? ही तर मेली. एक काम करा, हिला ना बागेच्या मागच्या बाजूला फेकून द्या, त्या गोळीत घालून. मी सुनीलला सांभाळते. आई अरे काय झालंय? इतका वेळ झाला दरवाजा वाजवतोय. काय झालं? बरं झालं तू आलास बाळा. बिंदी घरात नाहीये. बिंदी घरात नाही? सोडून निघून गेली. बिंदे सुनील बाळा, बिंदे 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 ही तुमची पत्नी आहे? हो सर. आणि या दोघी कोण आहेत? माझी आई आणि बहीण. हे सगळं कोणी केलं? घटनास्थळी कोण कोण होतं? या लोकांनी मिळून हिला मारला आहे आणि हिचा तो मानलेला भाऊ पुरण तो सुद्धा सामील आहे ह्यांच्या बरोबर. नाही, मी हिला नाही मारलं सर. ही तर उंबरठ्यावर आदळून पडली आणि मेली. ते तर तपासात कळेलच. मृतदेह पोत्यात कोणी भरला? तो 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 तो- पुरण. विचारा त्याला, विचारा. खरं खरं सांगा तुम्ही लोक, हिला तुम्हीच मारलंय ना? हा घ्या पुरावा. ह्या दोघींनी मिळून बिंदीचा छळ करून मारलाय हिला. तिचं कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. हे आहे बघा. घेऊन चला यांना लॉकअप मध्ये. प्रेत अँब्युलन्स मध्ये ठेवा. बिंदे बिंदे